नमस्कार, विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं। आज आपण मालवणी पद्धतीने काळ्या वाटाण्याचं सांबार करतोय, जे कोकणात केलं जातं आणि चवीला एकदम मटणासारखं लागतं। तर इथे बघा, आपण त्याच्यासाठी आधी वाटण तयार करतोय। तर कांदा असा मी सुखाच परतून घेतला, त्याच्यात आलं आणि लसूण पण टाकली आहे बघा। आणि कांदा आधी सुखाच परतते, कारण कांदा जो येतोय मार्केटमध्ये तो ओला आहे, म्हणून आधी थोडासा त्याला परतून घेतला, त्याच्यातलं पाणी कमी केलं आणि मग तेल टाकलं। आता बघा, कांदा आपण लसूण आणि आलं छान परतून घेतलंय आणि त्यानंतर ह्याच्यात बघा आपण खोबरं टाकलंय आणि खोबरं सुद्धा आपण छान असं परतून घेणार आहोत। आणि असं वाटण भाजलेलं खमंग असल्यामुळे आम्ही ना तेल भरपूर घालतात आणि तेलात पुन्हा वाटण तेल सुट्टेपर्यंत भाजतात असं आम्ही करत नाही, कारण आमचं वाटण चांगलं खमंग भाजलेलं असतं। त्याच्यामुळे कधी कधी आम्ही फोडणीमध्ये हे वाटण टाकतच नाही, सगळी पूर्ण तयारी झाल्यानंतर नंतर वाटण टाकतो आम्ही, कारण वाटण आमचं भाजलेलंच चांगलं असतं। जास्त याच्यापेक्षा भाजलं तर खोबऱ्याला करपूस वास येणार आणि तो सांबाराला किंवा आमटीला सुद्धा येणार आहे। तर तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल ना, तर माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तर इथे बघा, मी काळे वाटाणे स्वच्छ साफ करून धुवून घेतले। आता आपण त्याच्यात थोडा कांदा टाकणार आहोत चिरलेला आणि थोडं पाणी टाकून मस्तपैकी 4 ते 5 शिट्ट्या करून हे काळे वाटाणे चांगले शिजवून घेणार आहोत आपण, कारण जर वाटाणा शिजला ना तर तो चवीला छान लागतो। त्याच्यामुळे 4 शिट्ट्या करा, 5 शिट्ट्या करा, पण व्यवस्थित उकडून घ्या त्यांना। आता इथे वाटण हे बघा मी वाटून घेते, तोपर्यंत आपला कुकर तयार होतोय। तर इथे बघा, कुकर आपण लावून घेतलाय, थंड पण झालाय आणि वाटाणे शिजले पण आहेत चांगले, दाखवते तुम्हाला। हां, हे बघा, तर इथे बघा मस्तपैकी वाटाणा शिजलाय। आता आपण फोडणीची तयारी करूया। आता आपलं वाटण पण झालेलं आहे तयार। तर फोडणीमध्ये बघा तेल टाकले मी, स्टीलचं भांडं असल्यामुळे दिसत नाहीये, आणि लसूण आणि कांदा टाकलाय बघा, आणि थोडासा कढीपत्ता टाकते मी, हवं असेल तर तमालपत्र पण आपण टाकू शकतो। तर मी इथे कढीपत्ता टाकलाय बघा आणि छान फोडणी परतून घेतली आहे इथे। आणि आता आपण काही मसाले आहेत आपले ते टाकायचे आहेत। तर इथे मी मसाले टाकून घेते बघा। तर त्याच्यात हळद आहे, आमचा मालवणी मसाला आहे, मीठ आहे, गोडा मसाला आहे, थोडासा गरम मसाला टाकलेला मी, कारण मालवणी मसाल्यात सगळं आहे। आणि असं मी तेल जेवणामध्ये कमीच वापरते, त्याच्यामुळे थोडंसं आपण फोडणीत परत थोडं पाणी टाकणार आहे, कारण थोडंसं पाणी टाकलं की मसाला करपत पण नाही आणि जी तरी येते म्हणतात ना, तर ती सुद्धा छान येते। म्हणजे तुम्ही कमी तेल वापरलात तरी चालते, थोडं पाणी टाकायचं त्याच्यात फोडणीमध्ये, म्हणजे मसाला करपणार पण नाही आणि आपल्याला तरी पाहिजे ती पण येणार। तर इथे बघा, मी सगळे वाटाणे नाही टाकले आहेत फोडणीमध्ये, थोडे वाटाणे मी शिल्लक ठेवले आहेत आणि त्यांना मी थोडंसं मिक्सरवर फिरवून घेणार, किंवा खलबत्त्यात सुद्धा तुम्ही बारीक करू शकता। तर इथे हे वाटण आपण असं तयार करून घेतलं हे बघा। आणि हे जे सांबार आहे ते आंबोळी बरोबर, पुऱ्यांबरोबर आणि भाताबरोबर सगळ्याबरोबर आपण खाऊ शकतो। त्याच्यामुळे मी जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं तुम्हाला करा, मला जेवढं पातळ पाहिजे तेवढं मी करून घेणार आहे। आणि हे जे मी थोडे वाटाणे उकडलेले शिल्लक ठेवलेले, तर त्यांना असं एकदम सरसरीत जाडसर वाटायचं, म्हणजे हे जे सांबार आहे ना ते एकदम असं मिळून येतं, असं पाणी पाणी होणार नाहीये, इकडे पाणी जाते तिकडे पाणी जाते असं होणार नाहीये, त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित मिळून येणार आहे। तर आता ह्याला आपण डणकावून चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आपण मसाल्यामध्ये, त्यामुळे उकळी काढूया आणि वरून कोथिंबीर टाकूया। आणि इथे आपलं मस्तपैकी सांबार तयार झालेलं आहे। नक्की तुम्ही करून बघा, ह्याच्यावर पुऱ्या करा, आंबोळ्या करा, काय चवीला लागतं हे। मटण सुद्धा मागे पडेल, म्हणजे ओळखणार नाही तुम्ही मटण कुठचं, चिकन कुठचं आणि सांबार कुठचं। तर इथे असं काळ्या वाटाण्याचं आपलं सांबार तयार